पुन्हा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज सुद्धा आपण आलेलो आहोत 40 गावात आणि तिथल्याच नवीन ताया इथे आलेल्या आहेत आणि 16 सख्यांचा हा सोहळा साजरा करण्यासाठी, आणि सगळे अगदी नटून थटून आलेले आहेत. क्या बात आहे, व्हेरी गुड. त्याच्यामुळे अजिबात वेळ न घालवता आपण आता पहिला खेळ सुरू करूया. मला माहिती आहे की तुम्ही सगळेच खेळण्यासाठी इथे आलेले आहात, तेव्हा आता आपण पहिला खेळ सुरू करूया, ज्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. आणि खेळ खेळूया खुल्लम खुल्ला यासाठी 6 ताया इथे सज्ज झालेल्या आहेत आणि या खेळामध्ये आज होणार आहे उखाण्यांची जुगलबंदी. क्या बात आहे. जोड्यांप्रमाणेच ताया इथे उभ्या आहेत. पहिली ही जोडी, मग नंतरची ही जोडी, नंतरची ती जोडी. हा, पहिल्यांदा आपण ह्या जोडीपासून सुरुवात करूया. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव सौ वैशाली कैलास ऐरे. वैशाली ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 26 वर्ष. 26 वर्ष. माहेर कुठलं? धुळ्याचं. धुळे. आणि सासर? सासर उंबरखेड. सासर उमरखेड. वा, व्हेरी गुड. क्या बात आहे. भाऊजी काय करतात? बिझनेसमॅन आहे. बिझनेसमॅन आहे. ओ ओके, बिझनेसमॅन आहे. ओके. हा, आणि ताई तुमचं नाव सांगा. सौ सुरेखा भरत मोरे. सुरेखा ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 30 वर्ष कंप्लीट झाली. 30 वर्षाचा संसार. क्या बात. एकदा जोरदार टाळ्या. पहिल्यांदा उखाणा कोण घेणार, तुम्ही का तुम्ही? आमच्या वहिनीताई. तुमच्या वहिनीताई म्हणजे तुम्ही? नणंद आणि वहिनी आहे का? मी नणंद आहे. ओ अच्छा, तरीच मागवून घेतले त्या. हा अच्छा, असं आहे का? पहिल्यांदा उखाणा खणखणीत होऊन जाऊ देत. हो हो. दही साखर खाऊन बसला माझा घसा. हा, चक्क कैलासरावांनी माझ्या समोर बसून खाल्ला ना तांबडा पांढरा रस्सा. ओ क्या बात आहे. ओ हो. हा, आता ह्याच्यात उत्तर द्या. तांबडा पांढरा रस्सा खाल्लाय त्यांनी. तांबडा पांढरा रस्सा खायला टाकला गोडा मसाला. ओहो, क्या बात आहे. तांबडा पांढरा रस्सा खायला टाकला गोडा मसाला. गोडा मसाला. माझ्या भावाचं नाव घ्यायला लाजतेच ग कशाला? लाजते लाजते मोठी. हा, होऊन जाऊ दे. हा, आडभीतवर पडभीत. काय ते? आडभीतवर पडभीत. हा. पडभीतवर बशी. हा, आणि इथे बसलेल्या माझ्या नवऱ्याच्या बहिणी सगळ्या म्हशी. अरे तुम्हा सगळ्यांना म्हशी म्हणाली. आता ह्याच्यात अहो. उत्तर द्या. हा आडभीतवर पडभीत. हा. पडभीतवर बसल्या कोंबड्या. हा, पुन्हा एकदा. हा, आडभीतवर पडभीत. पडभीतवर बसल्या कोंबड्या. कोंबड्या. हा, आणि माझ्या भावजा या सगळ्या लंगड्या. ये बात ताली देतो. ये बात. हा, म्हशी म्हटल्यानंतर लगेच लंगड्या काढलेल्या आहेत. हा, वाटाण्याचा केला शिरा. वाटाण्याचा केला शिरा. वाटाण्याचा केला शिरा, त्यात घातलं खोबरं किसून किसून. हा, त्यात घातलं खोबरं. कैलासराव बसले रुसून, घेतला मग मी चटून पुसून. अगं वहिनी, तुला भेटलाच नाही ना रस्सा, म्हणून तू घेतला चाटून पुसून. हा, चाटून पुसून खाल्लंय अगदी. हा, व्हेरी गुड. कण्व ऋषीच्या आश्रमात शकुंतलेचं माहेर. भरतरावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर. वा, क्या बात आहे. सौभाग्याचा आहेर दिलेला आहे. तुम्हाला काय दिलेलं आहे? हा, खणखण कुदाळी लखलख माती, बुरुष खोदीला अर्ध्या राती, त्या बुरुषाला पाने किती, आमचे पती पुण्याला जाती. पुण्याहून आणले 50 पान, 25 पानांना काथा आणि 25 पानांना कापूर. कैलासरावांचं नाव पूर्ण 40 गाव तालुक्यात चतुर. क्या बात आहे. ताई, तुमचं नाव सांगा. अनिता पिकन चौधरी. अनिता ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 40. 40 वर्ष. भाऊजी काय करतात? रिटायर शिक्षक आहेत. रिटायर्ड शिक्षक आहेत. आणि माहेर कुठलं? पातोंडा. आणि सासर? वाघळी. वा, क्या बात आहे. ताई, तुमचं नाव सांगा. माझं सविता अजय काटे. सविता ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 24 वर्ष. 24 वर्ष. आणि भाऊजी काय करतात? प्रोफेसर. माहेर कुठलं? माहेर कन्नडचं. आणि सासर? धुळे. धुळे. क्या बात आहे, व्हेरी गुड. आणि उखाणा तुमच्यापासून सुरुवात करूया आपण. 40 गावात आली सण मराठीची स्वारी. हा. 40 गावात आली सण मराठीची स्वारी, अजय राव आणि माझी जोडी जगात भारी. हो हो, क्या बात आहे. जोडी सगळ्यात भारी म्हणतायत. हा, होऊन जाऊ दे. याच्यावरती उत्तर द्या. चांदीच्या ताटात खडीसाखरेचे खडे. हा, चांदीच्या ताटात खडीसागरेचे खडे. भिकनरावांचं नाव घेते 16 सख्यांच्या कार्यक्रमाच्या पुढे. वा, क्या बात आहे. व्हेरी गुड. मस्त. नाव घ्या आग्रह करतात साऱ्या जणी. हा. नाव घ्या आग्रह करतात साऱ्या जणी. अजय रावांचं नाव घेण्यासाठी उखाणा तरी सांगा कुणी. हा, क्या बात आहे. सांगा बरं उखाणा एखादा पटकन. जळगावची केळी, नाशिकचे द्राक्ष. जळगावची केळी, केळी, नाशिकचे द्राक्ष. नाशिकची द्राक्ष. नागपूरची संत्री. हा, नागपूरची संत्री. भिकनरावांची मी आहे गृहमंत्री. ओ, अरे बापरे. नमस्कार गृहमंत्री मॅडम. व्हेरी गुड. हा,
गृहमंत्री आहेत त्या. तुम्ही कोण आहेत? हा, तुमच्याकडे कुठलं खाते? आमच्याकडे सांगते. हा हा सांग. बागेत बाग राणीचा बाग. बागेत बाग राणीचा बाग. अजयरावांचा राग म्हणजे जमदग्नीची आग. हो हो, क्या बात आहे. हा हा, ह्याच्यात उत्तर होऊन जाऊ दे एक मस्तपैकी फर्स्ट क्लास. सोन्याचं मंगळसूत्र सोनाराने घडविलं. हा, भिकनरावाचं नाव घ्यायला अशीच दादाने अडविलं. मी कुठे अडविले तुम्हाला? बिंदास घ्या की नाव. हसरा राधिकेला कृष्ण म्हणतो आणखी हास. हा. हसरा राधिकेला कृष्ण म्हणतो आणखी हास. अजयरावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. वा, क्या बात आहे. तुमचं नाव सांगा ताई. ललिता रवींद्र सोनवणे, बाहेर कुठलं बोलठांचं, आणि सासर? चाळीसगाव. भाऊजी काय करतात? ते रेशन दुकानवर जातात. रेशन दुकानावरती जातात. व्हेरी गुड, क्या बात आहे. ताई तुमचं नाव सांगा. माधुरी हेमंत येवले, बाहेर कुठलं? सोलापूर. सासर? चाळीसगाव. भाऊजी काय करतात? ट्रान्सपोर्ट, न्यू गजानन ट्रान्सपोर्ट. आणि आता पहिल्यांदा उखाणा घेण्यात घ्या ताई. हा, होऊन जाऊ दे. एक होती चिऊ, एक होती काऊ. एक होती चिऊ, एक होती काऊ. एक होती काऊ. हेमंतरावांचं नाव घेते डोकं नको खाऊ. हा, डोकं नको खाऊ म्हणते. हा, चांदीच्या परातीत केशरचे पेढे, रवींद्रराव सोडून सगळे वेडे. सगळे मला का वेडे म्हणते तू? मी काय केलं? मला पण वेडे म्हणाली. हसू नको, तुला पण वेडे म्हणाली ती. हा, होऊन जाऊ दे. याच्यावर उत्तर दे. आता आपण उत्तर देऊया. हा, व्हेरी गुड. दुधापासून साय, सायपासून लोणी. हेमंतराव आहेत फार गुणी. आपल्याला वेडे म्हणाल त्याचं काय? मिस्टरांना ना मिस्टरांना माझ्या भावाचं काय नाही का? हे बरं आहे, ठीक आहे. आता ह्याच्यावरती उत्तर द्या. गुणी म्हणतायत ते. रामाचे रामफळ, सीताचे सीताफळ. रामाचे रामफळ, सीताचे सीताफळ. कृष्ण खातो दही, माझ्या मंगळसूत्रावर रवींद्ररावांची सही. हो हो, क्या बात आहे. मस्त. गरम गरम भाजीवर नरम नरम पाव. नरम नरम कशावर? गरम गरम भाजी. गरम गरम. हा, गरम गरम भाजीवर नरम नरम पाव. गरम गरम भाजीवर नरम नरम पाव. हेमंतराव आहेत बरे पण खातात खूप पाव. हा, भाव खातात खूप भाऊजी? अरे बापरे. हा, हरकत नाही. कोण म्हणतं रवींद्रराव भाव खातात, कोण म्हणतं रवींद्रराव भाव खातात. ते तर दरोदार डझन पाव खातात. अर्धा डझन पाव? अरे बापरे. हा, ह्याच्यात उखळा होऊन जाऊ दे पटकन. व्हेरी गुड, मस्त. नदीला म्हणतात सरिता. हा, नदीला म्हणतात सरिता. हेमंतराव करतात छान कविता. संपली? आताच तुम्ही लगेच संपली. बरं, तुमच्यात एखादी केली आहे कविता त्यांनी कधी? मग कुठे छान करतात कविता. बायको ते कविता नाही केली. 1 2 3 4 5 6 शब्द 7 झाले. अच्छा, हा, सॉरी. 1 2 3 4 शब्द झाले 4. रवींद्ररावांचं नाव घेण्यात वेळ लागला फार. हा, क्या बात आहे. का जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. व्हेरी गुड, मस्त. या ताई, खूप खूप अभिनंदन तुमचं. खूप छान उखाणे घेतलेले आहेत तुम्ही. माहेरी जाण्याचा जो आनंद असतो, कधी एकदा काहीतरी निमित्त मिळावं आणि माहेरी 2 दिवस का होईना, 1 दिवस का होईना, 1 तासाकरता का होईना, पण जाऊन येऊया असं नेहमी सतत वाटत असतं. आणि म्हणूनच आपण आजच्या ह्या भागामध्ये माहेरच्या आठवणींबद्दल बोलणार आहोत. कारण सगळ्या माहेरवाशिणी माहेरी आलेल्या आहेत, तर माहेरच्या आठवणींना उजाळा तर मिळाला पाहिजे ना. आणि त्यासाठीच आपण ताईंशी त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये जाणार आहोत. ताई, तुमचं नाव सांगा. हरिहरेश्वराचा जिथे आहे ठाव, हरिहरेश्वराचा जिथे आहे ठाव, असं माझं माहेर पिंपळगाव. ज्या नगरीमध्ये चामुंडा मातेचा होतो गजर, असं माझं लोहारी सासर. आणि सकाळपासून जिचा करते मी धावा, ती चामुंडा माझी माता. आणि मी यशवंतरावांची संयोगिता संयोगिता संयोगिता. क्या बात है. भाऊजींनी नाव विचारलं तेव्हा पण असंच सांगितलं तुम्ही? भाऊजींची मी सयू. ओहो, सयू. चांगले बाबा. सयू ताई, बरं, काय माहेरच्या आठवणी आहेत तुमच्या? एकदम छान मजेशीर. अर्थातच माहेर म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर आपले आई वडील येतच असतात. माहेर म्हटलं की आता डोळ्यात पाणी येतं, कारण त्या ठिकाणी आज आई नाही, वडील नाही, आणि आहे काका काकू, मुलीसारखा जीव लावतात. पण त्या गल्लीमधून जाताना ज्यावेळेस आईच्या घराकडे पाहिलं जातं त्यावेळेस गपकन डोळ्यात पाणी येतं. कारण माझं लग्न झाल्यानंतर माझं शिक्षणच सुरू होतं आणि मलाही मूल पटकन झालं. 1 वर्षात मूल झाल्यानंतर
सगळा संसार तिने माझा स्वतः यायची काय लागतं चटणी मीठ मसाला म्हणजे अजूनही असं आठवतं की आईने मला वर्षभराचं कोणतीच वस्तू कमी पडू दिलेली नव्हती. आणि आज अशी गोष्ट आहे की आज मला ते सगळं पाहावं लागतं. ज्याप्रमाणे आपण चटणी दळतो ना तर ते चटके कसे लागतात, चटणीचे हात कसे आग मारतात हे मी कधी पाहिलेलं नव्हतं. ती आईची आठवण आता येते की तिने स्वतः चटणीचे हात भरलेले, तिचे किती आग मारत होते आणि आपण किती सुखामध्ये आरामशीर, कितीही चटणी वाया गेली तरी काही काळजी घेत नव्हतो. डोळे भरून येतात की खरंच ती माऊली असते की जी सगळी काळजी घेते आणि आपल्या बाळाला फुलासारखं घेते, फुलासारखं जपते, पदरामध्ये घालते. खूप खूप आठवणी अशा आहेत की त्या वेळ कमी पडत बोलायला. माहेर म्हटल्यानंतर ह्या सगळ्या आठवणी येणारच. काही सुखाच्या, आनंदाच्या, थोड्याफार भावूक होणाऱ्या अशा आठवणीच असतात. ताई खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुम्ही बसू धन्यवाद शकता. धन्यवाद. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव सौ सपना मिलिंद वाघ. अच्छा, माहेर कुठलं आणि पैठणीचं माहेरघर म्हणजे येवला. माझं येवला. माहेर येवल्याचं. हो हो, वा सुंदर. आणि सासर? मिळून बरं. अच्छा, व्हेरी गुड. पण माहेर म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर कोण येतं मला सांगा. आई का बाबा? दोघंही येतात. दोघंही येतात ना, अर्थातच. वडील आत्ताच वारले. माहेर म्हणजे आत्मा आहे आपला, बरोबर. श्वास आहे. याच्यापेक्षा मी जास्त काही सांगू शकत नाही. ताई मी तुझ्या भावना समजू शकतो. मी घरातलं शेंडेफळ होते. 4 भाऊ बहिणींमध्ये हो, मी लहान होते. अरे आपण पण शेंडे फळच आहे की नाही? त्याच्यामुळे सगळ्यांचा माझ्यामध्ये खूप जीव अजूनही तसाच आहे वा, सगळ्यांचा. खूप सुंदर ताई. खूप छान वाटलं ताई तुमच्याशी बोलून. तुम्ही बसू धन्यवाद. शकता. माहेर म्हटल्यानंतर भावूक होणं साहजिकच आहे, कारण सगळ्या आठवणींना उजाळा मिळत असतो. आणि याच माहेरच्या गोड आठवणीनंतर आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि आता सुद्धा आपण सुरू करूया आपली ही भव्य संगीत अभिनय नृत्य खुर्ची. आणि त्याच्यासाठी या सगळ्या ताया सज्ज झालेल्या आहेत. नियम आणि अटी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तरी पण पहिला नियम तुम्हाला सांगतो. संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी सगळ्या ताईंनी नाचायचे. जिथे नाचणार नाही ती बाद. आणि जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला मिळणारे बक्षीस हे लक्षात घ्या. तिला मिळणारे बक्षीस आणि जी अंतिम विजेती असेल तिला अर्थातच बक्षीस मिळणार आहे. ठीक आहे, चला तर मग सुरू करूया. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. मेरी नथनी मेरी पैंजनी ऐसे पागल न कर दे तुला. मेरी नथनी मेरी पैंजनी कैसे पागल न कर दे तुला. मुझको बना ले तेरी कारवाइन राजा तू बन जा मेरा दादला. हाँ, मुझको बना ले तेरी कारवाइन राजा तू बन जा मेरा दादला. मेरा दादला मेरा दादला हो राजा तू बन जा मेरा दादला. तेरी हूँ तेरी रहूंगी सदा. देखो ना होना कभी भी जुदा तुमसे. हा चला चला लवकर. हा पटकन बसून घ्या. हा हा एक एक तिथे पुढे आहे तिथे. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. हा मस्त. आणि आता 10 खुर्च्यामध्ये आहेत आणि ताया आहेत 20. तर बघूया आता कुठली ताई पटकवते, कुठल्या ताईंना मिळते खुर्ची. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. संडे मार्केटला माझे मासोलीचा भाव रामचे गुवणार हाय. संडे मार्केटला माझे मासोलीचा भाव रामचे गुवणार हाय. पापलेट भोमिल भोली भुशी ये उंची आयलो ताजी ताजी खायची मावरक या नाही भेटावची मग कर्णाला भाव करतस. हा 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 पटकन. व्हेरी गुड व्हेरी गुड. हा ताई लवकर लवकर पुढे. हा त्या बात आहे. हा त्या मस्त. हा ताई तिथे लवकर एक आहे पुढे आहे ना, त्या लवकर. त्या बात आहे. नाही गेली खुर्ची. आणि आता 5 खुर्च्यामध्ये आहेत. हा आणि ताया आहेत 10. आणि ताया आहे 10. आणि आता कोण जिंकणार आहे ते पहा. आता कोण जिंकणार आहे आता पहा. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. म्युझिक प्लीज. ये बात आहे. ओहो ये बात. हा ये बात है. अहो मी तुम्हाला बोलतोय. हा चला म्युझिक द्या प्लीज. म्युझिक.
जमी पर है सितारे, तू चाहे तो गले में तेरे डाल तू सारे, तू चाहे तो गले में तेरे डाल तू सारे. हा 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 पटकन बसून घ्या. व्हेरी गुड व्हेरी गुड. हा 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 इथे हा हा इथे ह्या या साईडला ताई ताई तिथे त्या साईड तिथे शेवटी एक आहे. शेवटी नाहीये. चला क्या बात आहे. आणि आता एकच खुर्ची बाकी आहे आणि आता बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. कोणाचं नशीब जोरदार आहे ते बघूया. कुठली ताई जिंकायचं आपल्याला. व्हेरी गुड. येस जिंकायचे. हा व्हेरी गुड क्या बात आहे. बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. छबीदार छबी मी तोऱ्यात उभी हजारानं लाईक्स माझ्या डीपीला छबीदार छबी मी तोऱ्यात उभी पोर माग माग माझ्या डीपीला म्हणत्यात हॅलो करत्यात फॉलो इन्स्टा ट्विटरला वर नंबर मागणं थेट मागना कराना ऑल यू बॉय जस्ट गेट दिस थेट मागना कराना बिना फ्रेंडशिप लगना थेट मागना कराना Get set before it's too late. Give up and up, आणि संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये या भव्य संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये विजेत्या झालेल्या त्या ताई त्यांचं खूप खूप अभिनंदन. हा रुसवा सोड सखे पुरे हा पहाणा सोडना अबोला. तुम्हाला साधारणतः अंदाज आला असेल की आपला हा भाग काय असणार आहे. तो आपला भाग अर्थातच चुकबुल द्यावी घ्यावी हा भाग आहे. त्यामध्ये आपण अबोला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. जी दुरावलेलं नातं आहे ते जवळ आणण्याचा प्रयत्न करत असतो. आज सुद्धा आपल्या सगळ्या तायांमध्ये एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कुणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, का आहे, कशामुळे आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. या आई तुमचं नाव सांगा. विमलताई चौधरी. अच्छा. आणि कोणाबरोबर हा अबोला आहे आणि किती वर्ष झाली आहे हा. माझ्या म्हणजे बहिणी बरोबरच अबोला आहे. बरीच वर्ष झाली. सख्खी बहीण. हा सख्खी बहीण. सख्खी बहीण. छोटी का मोठी. माझ्यापेक्षा लहान आहे. अच्छा लहान बहीण. हा. तिच्याबरोबर अबोला आहे आणि किती वर्ष झाले. झाले असेल तरी 10-12. तशी पहिल्यापासून अबोलाच आहे, पण मध्ये मध्ये घरी येऊन दुसऱ्याशी बोलते, पण माझ्याशी नाही बोलत. अच्छा म्हणजे बरीच वर्ष झाली. हा असं. पण मग आधी असं म्हणजे तुम्ही जेव्हा लहान होतात किंवा काय तेव्हा तुमचं कसं बहिणी बरोबर नातं होतं. बहिणीसारखंच अगदी खेळमेळीचं वातावरण होतं, पण परिस्थिती बदलून टाकते नात्याला काही का वेळेस. अच्छा असं असतं. पण मग तुम्ही एवढ्या वर्षात तुम्ही स्वतःहून कधी प्रयत्न केलात त्यांच्याशी मी बोलायचा. खूप प्रयत्न करते, कारण आम्हाला भाऊ नाही आहे ना. अच्छा बहिणीच येतो. असं वाटतं की बा आम्ही गोडच राहिलं पाहिजे. बरोबर. पैशांचा हव्यासपोटी बोलत नाही बहीण माझ्याशी. असं अच्छा म्हणजे तिची परिस्थिती नाजूक असतं ना. तिचं म्हणणं की मला द्यायलाच पाहिजे केव्हा काही मागितलं तर. असं तर सगळं केलं तिच्यासाठी, सगळं करून पाहिलं, करूनही बोलत नाही, मागतच राहते. नाही दिलं तरी बोलतच नाही. असं आहे त्या बहिणीचं. असं कारण मला स्वतःचं नाही ना. मग मी भावाचा मुलगा सांभाळला आहे ना, तर तिला असं वाटतं माझा मुलगा सांभाळायचा. एवढं म्हणून ती बोलतच नाही. मी आईवडिलांना सांभाळलं, बहिणींना सांभाळलं, तिचं मुलांचं सगळं लग्न वगैरे करून दिलं, तरी तिला वाटतं माझ्याच मुलाला द्यायला पाहिजे सगळं. असं दुसरं काही नाही. याच्यावरून ती बोलतच नाही. पण मग आता इतकी वर्ष तुम्ही खूप प्रयत्न केलात त्यांच्याशी बोलायचा, पण आज या माध्यमातून तुम्हाला त्यांना काय सांगावं असं वाटतंय. तर सांगावं, जो ऐकतो त्याला सांगावं असं एक म्हण आहे. आपण खूप सांगून पाहिलं, नातेवाईकांनी सांगून पाहिलं. ती म्हणते माझं जमत नाही, आणि मी घरी नसती घेऊन जाऊन बोलून घेते कोणाशी. म्हणजे मलाच टाळते बोलण्याचं. अच्छा असा एक भाग येतो. मग आता सांगायचं कसं कसं तेच कळत नाही ना. मग नाही हरकत नाही ताई. तुम्ही आज इथे आलात, तुम्ही बोललात, तर तुमचं हे म्हणणं तुमच्या बहिणीपर्यंत, त्या ताईंपर्यंत नक्कीच पोहोचेल आणि ते नक्कीच यातून काहीतरी मार्ग करतील आणि तुमच्याशी बोलायला येतील. काय मार्ग काढेल तेव्हा खरं. आणि काढायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. कारण आपल्याला बी कोणी नाही, तीच एकटी आहे, पण आता बोलायला पाहिजे ना. खूप इच्छा आहे तिने बोलावं या आपल्या घरी, माझ्या समोर माझ्याशी बोलावं असं मलाही खूप वाटतं. एकदा तिला सांगा, एकदा ते असं समजा की ती समोर आणि तिला सांगा, ये ग बाई बोल, काही चुकलं असेल तर पुन्हा माफी मागते मी मोठी असून सुद्धा, पण बोल माझ्याशी एकदा. ताई नक्कीच त्या ताई बोलायला येतील आणि तुमचे बहिणीचं नातं पहिल्यासारखं अगदी पुन्हा छान घट्ट निर्माण होईल. हो अशी माझी इच्छा आहे. तुमचं बोलणं खरं ठरव. नक्की नक्कीच होईल. पण आज तू इथे आलेली आहेस, माहेरी आलेली आहेस, तुम्ही तुला असंच जाऊ देणार नाहीये. ओटी भरली जाणार आहे आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे आणि ताईंची ओटी भरायची. या संसारात राम
ओटी भराया पाठवते माया पित्याच्या ओढीनं लागे पदर पापणीला. तर मला असं खरंच अगदी मनापासून वाटतं की माझ्या ताया आल्या आहेत तर त्यांनी अजून काही खेळ माझ्याबरोबर खेळावेत. पण आजच्या भागापुरता आपल्याला इथे थांबावं लागतंय कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची, अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. त्या भेटूया पुढच्या भागात. अशी धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमाचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा